Hello students, in the previous videos we have seen the properties of two parallel lines and its transversal. Corresponding angle property, alternate angle property and interior angle property. So now in this video we are going to see our next topic. The name of the topic is how to draw a line parallel to the given line by using different methods. But before that, if you have not subscribed my channel, so subscribe it, like it and share it. So now let's start our today's topic. Now let's see how to draw a line parallel to the given line by using first construction. To draw a line parallel to the given line through a point outside the given line using set square. It means here in this construction first we have to draw a line parallel to the given line from a point outside that line by using the set square. म्हणजे एक लाईन दिली असेल, त्या लाईनच्या बाहेर आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्या पॉइंट मधून त्या गिवन लाईनला पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. मग त्यासाठी काय करणार, सर्वात पहिले तुम्हाला पाहिजे असलेली कोणतीही एक लाईन ड्रॉ करायची. कन्सिडर दिस इज लाईन एल. आता या लाईन एल वर जे आपले दोन सेट स्क्वेअर आहेत ते दोन सेट स्क्वेअर घ्यायचे आणि या दोन सेट स्क्वेअरच्या मदतीनं दुसरी लाईन ड्रॉ करायची. मग त्यासाठी काय करायचं, सर्वात पहिले या लाईनच्या बाहेर कोणताही एक पॉइंट घ्या ए. या पॉइंट मधून जाणारी लाईन एल ला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करायची आहे. बघा आता ए पॉइंट जवळ तुम्ही असा एक तुमचा सेट स्क्वेअर धरा, त्यानंतर दुसरा सेट स्क्वेअर ए पॉइंट जवळच असा धरा आणि ए पॉइंट मधून जाणारी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या. दिस इज लाईन एम and this line M is parallel to line L. म्हणजेच याचा अर्थ ए पॉइंट मधून जाणारी व लाईन एल ला पॅरलल असणारी लाईन दुसरी आपल्याला कोणती मिळाली, लाईन एम. ही झाली आपली मेथड 1. आता बघणार आपण मेथड 2. मेथड 2 साठी सर्वात पहिले एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्या लाईनला तुम्हाला जे पाहिजे ते नाव द्या. या लाईनला नाव दिलं एल. आता लाईन एलच्याच बाहेर याच्यासारखाच पुन्हा एक पॉइंट घ्यायचा ए. मग ए पॉइंट आणि ही लाईन इथं 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. कशाच्या मदतीनं, सेट स्क्वेअरच्या मदतीनं. बघा हा अँगल सुद्धा असा किती डिग्रीचा होतो, 90 डिग्रीचा. तर तुम्ही सरळ अशी लाईन ड्रॉ केली तरीही चालेल. तर ही एक लाईन ड्रॉ करून घेतो. हा तुम्हाला अँगल मिळेल 90 डिग्रीचा. तर यालाच पॅरलल दुसरी लाईन ही परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर हा इथे एक पॉइंट आपण दाखवून देऊ एम. आता एम सारखाच दुसरा पॉइंट इथं घ्या एन. मग जसा एम पॉइंटवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता तसाच एन पॉइंटवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू. बघा
हा तो दुसरा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. या दुसऱ्या परपेंडिक्युलरचं नाव आपण देणार BN इज परपेंडिक्युलर टू लाईन L. आता बघा, हे दोनही सेगमेंट्स AM आणि BN या एकाच लाईनला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजेच A आणि B मधून जे आता लाईन ड्रॉ करणार ती लाईन कशी असेल, या लाईन L ला पॅरलल असेल. म्हणजेच आता आपण ड्रॉ केली पॉइंट A मधून जाणारी, जो पॉइंट कुठं आहे, लाईन L च्या बाहेर आहे, पॉइंट A मधून जाणारी व लाईन L ला पॅरलल असणारी लाईन. आता सेकंड कन्स्ट्रक्शन बघा. टू ड्रॉ अ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. म्हणजे एक लाईन आपल्याला गिवन असेल आणि एक पॉईंट गिवन असेल दिलेल्या डिस्टन्सवर. मग दिलेल्या डिस्टन्सवरून त्या पॉईंटमधून या गिवन लाईनला दुसरी पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. मग कशी करणार बघा. लाईन L ड्रॉ करायची सर्वात पहिले. त्यानंतर त्या लाईनवर तुम्हाला जो पाहिजे तो एक पॉईंट घ्या M. आता या M पॉईंटमधून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे आपल्याला लाईन L वर. तो आपण सेट स्क्वेअरच्या मदतीनं करू शकतो. बघा, हा सेट स्क्वेअर या लाईनवर धरला आणि सरळ स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केली पॉईंट M मधून. हा झाला तो परपेंडिक्युलर. आता याच लाईनवर 3 सेंटीमीटरवर एक पॉइंट घ्या. 3 सेंटीमीटर हे घेतलं मी, 3 सेंटीमीटर डिस्टन्स. इथं तो पॉइंट आला, त्या पॉइंटला नाव द्या A. म्हणजे हा पॉइंट कसा आहे, या लाईनच्या बाहेर आहे. मग लाईनच्या बाहेर असणाऱ्या पॉइंट A मधूनच आपल्याला पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे या लाईन L ला. आता या परपेंडिक्युलर सारखाच दुसरा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे याच लाईन L वर. मग M सारखाच पुन्हा एक पॉइंट घ्या N. या N वर परपेंडिक्युलर ड्रॉ करा. याच पॉइंट N वर आपण दुसरा परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आणि त्या परपेंडिक्युलरवर सुद्धा दुसरा पॉइंट घेणार 3 सेंटीमीटरवरच. हा इथं मिळेल तो पॉइंट. त्या पॉइंटला आपण नाव देणार B. आता AB या दोनही पॉइंटमधून स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ही लाईन कशी असेल, पॉइंट A जो लाईन L च्या बाहेर आहे त्या पॉइंटमधून जाणारी आणि लाईन L ला पॅरलल असणारी लाईन, त्याला आपण नाव दिलं लाईन M. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन नंबर 2. इथं पण दाखवून देतो परपेंडिक्युलरचा सिम्बॉल. म्हणजे AM आणि BN ह्या दोन्ही लाईन्स L ला कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आणि त्या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन M ही L ला कशी असेल, पॅरलल. नाउ लेट्स मूव टू अवर प्रॅक्टिस सेट नंबर 2.3. क्वेश्चन नंबर 1. ड्रॉ लाईन L. टेक अ पॉइंट A आउटसाइड द लाईन. थ्रू द पॉइंट A draw line parallel to the line L. So here first step, draw line L. First step, take a point A outside the line. This is our second step. And through a point A, draw a line parallel to the line L. So this question is divided into 3 parts. So first part is draw a line L. Second, take a point A outside the line L. मग याच लाईनच्या बाहेर कुठेही एक पॉइंट घ्या. हा तो पॉइंट घेतला A. Second step. Now the third step. Through a point A,
ड्रॉ अ लाईन पॅरल टू लाईन एल. मग ए पॉईंटमधून जाणारी लाईन एलला पॅरल असणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ती आपण ड्रॉ करणार सेट स्क्वेअरच्या मदतीनं. मग पहिला सेट स्क्वेअर आपण असं धरायचा आहे आणि दुसरा असा धरायचा आहे आणि जो पॉईंट घेतला होता ए त्या पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि हीच लाईन आता लेफ्ट साईडकडे वाढवून देतो. या लाईनला आपण नाव देणार एम. सो दिस इज लाईन एम पॅरलल टू लाईन एल पासिंग थ्रू अ पॉइंट विच इज आउटसाइड द लाईन एल. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो 1 सारखाच आहे, त्यामुळे तो क्वेश्चन तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. ड्रॉ अ लाईन एम, ड्रॉ अ लाईन एन. म्हणजे फर्स्ट स्टेप बघा, ड्रॉ अ लाईन एम ही आपली फर्स्ट स्टेप. ड्रॉ अ लाईन एन ही सेकंड स्टेप. विच इज पॅरलल टू लाईन एम. म्हणजे लाईन एन कशी आहे, एमला पॅरलल आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. जी लाईन एन एम पासून किती सेंटीमीटर डिस्टन्सवर असेल, 4 सेंटीमीटरवर. मग त्यासाठी आपण काय करणार, सर्वात पहिले लाईन एल ड्रॉ करणार, कोणती पण जशी तुम्हाला पाहिजे तशी. ही लाईन एल ड्रॉ केली. आता एल पॉईंटवरच एक कोणताही पॉईंट घेतो एम. हा एम पॉईंट लाईन एलवर घेतल्यावर या पॉईंट एमवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे 90 डिग्रीचा. असा असेल तो परपेंडिक्युलर. आता याच परपेंडिक्युलरवर एक पॉईंट घ्यायचा ए, जो एम पासून किती सेंटीमीटर डिस्टन्सवर असेल, 4 सेंटीमीटर. हा घेतला तो पॉईंट ए 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर. एम सारखाच एन पॉईंट घ्यायचा लाईन एलवर. या पॉईंट एनवर सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल. हा असा होऊन जाईल. हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला. याच परपेंडिक्युलरवर सुद्धा 4 सेंटीमीटरवर एक दुसरा पॉईंट घ्या, त्याला नाव द्या बी. म्हणजे हे तुमचं डिस्टन्स असेल 4 सेंटीमीटर. मग ए आणि बी दोनही पॉईंट्स एका लाईननं जॉईन करून घ्या. मग ही लाईन ए बी कशाला पॅरलल आहे, लाईन एलला. याला तुम्ही आणखीन एक दुसरं सुद्धा नाव देऊ शकता, लाईन एम. सो दिस इज लाईन एम. इट्स पॅरलल टू लाईन एल ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम अ पॉइंट outside the line L. So this is our practice set number 2.3. I hope students you have understood this video.